नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, जसं हॉटेलमध्ये पंजाबी स्टाईलमध्ये राजमा बनवतो ना, तशाच प्रकारे आज मी राजमा तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर त्यासाठी मी हा लाल कलरचा राजमा असते ना, तो घेतलेला आहे आणि 1 कप घेतलेला आहे व थोडंसं गरम पाणी केलं, त्यामध्ये भिजायला ठेवून दिलं. तर 4-5 तास, कमीत कमी 4 तास त्याला भिजायला ठेवला मी, 3 ते 4 तास. आणि भिजल्यानंतर बघू शकता याची जी फूल आहे ना, ती बरोबर छानपैकी निघत आहे. म्हणजे परफेक्ट हा राजमा भिजलेला आहे आणि फुगलेला आहे. हे असंवालं एक मेन टिप्स असते. नंतर काय करायचं, मी याला 2-3 पाण्याने धुवून घेतलं अगोदर आणि नंतर कुकरमध्ये 1 शिटी काढून घ्यायची आहे. तर कुकरमध्ये पूर्ण राजमा टाकून घेतला आहे आणि राजमा मी 1 कप घेतलं होतं, तर पाणी आपल्याला 2 कप घ्यायचं आहे, म्हणजे राजमाचा डबल घ्यायचा आहे. तर राजमा इतका डुबेल बा, इतकं तरी पाणी ॲटलीस्ट हवं त्यामध्ये. आणि नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं व कुकरची लिड लावून घेतली आणि याला आपल्याला 1 शिटी काढून घ्यायचं आहे. 1 शिटी झाली हाय फ्लेमवर की गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आणि लो फ्लेमवर कमीत कमी 10 मिनटं याला छानपैकी शिजू द्यायचं आहे. आता बघू शकता किती छानपैकी राजमा हा शिजलेला आहे. तर याला मी साईडला ठेवलं. नंतर एका कढाईमध्ये थोडंसं तेल घातलं व त्यामध्ये 3 ते 4 स्लाईसमध्ये कट केलेले कांदे हे थोडेसे परतून घ्यायचे आहे. तुम्ही कांदे डायरेक्ट असे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून पण टाकू शकता आणि त्याचा पेस्ट पण तयार करू शकता किंवा तेलामधनं फ्राय करून त्याचासुद्धा पेस्ट तयार करू शकता किंवा अशा पद्धतीने सुद्धा कांद्याचा पेस्ट तयार करू शकता. तर कांदे मी भाजून घेतले आणि नंतर त्याचा पेस्ट तयार केला. सोबतच 3 टमाटर घेतले, थोडासा सांबार आणि अद्रक, लसूण व जिरं हे सुद्धा याचासुद्धा पेस्ट तयार करून घेतलेला आहे. नंतर काय करायचं, कढाईमध्ये तेल घालायचं आणि थोडंसं जिरं मोहरी घातलं व सोबतच खडे मसाले घालायचे आहे. तर त्यासाठी तेजपत्ता, 1 मिरची मी कापून घेतली व काळी मिरी घेतली 3-4 व दालचिनी, 1 साधी इलायची लहानवाली आणि 1 मोठी इलायची घालायची व थोडंसं कर्णफूल घातलं मी 1. आणि हे खडे मसाले टाकून झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 बारीक चिरलेला कांदासुद्धा यामध्ये ॲड केला आणि हे सर्व काही सेकंद आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि थोडीशी चिमूटभर हिंगसुद्धा घातली आणि 1 कांदा चमचा जवळपास आलं लसूण पेस्टसुद्धा त्यामध्ये ॲड केलं. आता हे सर्व आपल्याला हाय फ्लेमवर परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम जास्त लो नाही ठेवायची, मीडियम पण नाही ठेवायची, नाहीतर जे कांदा टाकला आहे ना त्याला पाणी सुटते लवकर, म्हणून थोडी हायस्ट फ्लेम ठेवायची. नंतर जो बनवलेला टमाटर मिरचीचा पेस्ट होता ना, तो सुद्धा त्यामध्ये ॲड केला आणि यालासुद्धा परतवून घ्यायचं आहे. ह्यामध्ये मिरची ॲड केली होती, तर मिरचीचे तिखट पण जाण्यासाठी मी याला अगोदर टाकलं आणि नंतर जो शिजलेला कांद्याचा पेस्ट होता ना, तो सुद्धा त्यामध्ये ॲड केला. आता हे सर्व मसाले काय करायचे, छानपैकी तेल सुटेल इतकं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. कमीत कमी 2 मिनटं तरी लागेल याला, 2 ते 3 मिनटं. छानपैकी यांचंवालं कच्चं पण जे काही असेल ना, ते निघून जाईल इतकं आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. आणि ह्या मसाल्याचा कलरसुद्धा थोड्या वेळाने चेंज होईल इतपत आपल्याला हे एक समजून घ्यायचं आहे की एवढं आपल्याला शिजवायचं आहे बा म्हणून. आणि तेलसुद्धा सुटते. बघू शकता अगोदरपेक्षा आत्ताचा मसाल्याचा कलर तो आहे ना, थोडा चेंज झालेला आहे. यामध्ये कांद्याचा, टमाटरचा जे आपण टाकलं होतं आणि त्यांचा सर्व कलर चेंज झालेला आहे, म्हणजे इतकं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. नंतर काही सुके मसाले टाकले, जसं नॉर्मल रेड चिली पावडर, हळद, मीठ, काश्मीरी रेड चिली पावडरसुद्धा त्यामध्ये ॲड केली मी कलरसाठी आणि धनिया मसाला, गरम मसाला हे सुद्धा ॲड केलं. आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आणि यालासुद्धा आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. ह्या स्टेजवर आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची, नाहीतर लो ठेवायची. हाय फ्लेमवर नाही शिजू द्यायचं, नाहीतर जे मसाले आहे ना ते बुडायला लागतील आणि थोडेसे जळल्यासारखे होतील, म्हणून गॅसची फ्लेम ही मीडियम टू लोच ठेवायची. आता ही सुद्धा मसाले आपल्याला कढाईला थोडंसं तेल सुटेल इतका आपल्याला मसाल्याला शिजवून घ्यायचं आहे. कमीत कमी 3 मिनटं, 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आणि सपोज बुडायला लागत असेल ना, तर जे राजम्याचं पाणी असते ना, शिजलेलं राजम्याचं पाणी, ते त्यामध्ये थोडं थोडं करून ॲड करायचं, म्हणजे बुडायला लागतील नाही मसाले. मसाल्याला छानपैकी शिजला की
जी राजमा आहे ना ती खूप आणखी छान खायला म्हणजे टेस्टी लागते, म्हणून याला छानपैकी शिजवू द्यायचं. बघू शकता की थोडं थोडं तेल सुटत आहे कढाईला. आणि आता ह्या स्टेजवर काय करायचं, जो राजमा होता शिजलेला तो पूर्णपणे त्यामध्ये पाण्यासकटच ॲड करायचा. जितकं पाणी असेल ना कुकरमध्ये ते सुद्धा त्यामध्ये सोबतच ॲड करायचं आणि सर्व मिक्स करून घ्यायचं. बघू शकता किती छानपैकी मस्तपैकी राजमा आणि जो मसाल्याचा टेक्स्चर वगैरे आहे सर्व मस्तपैकी मिक्स झालेला आहे. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. आता याला काय करायचं, थोडंसं मीडियम टू लो फ्लेमवर याला मी आणखी थोडंसं 1-2 मिनटं हे करत आहे, झाकून शिजवू देत आहे. म्हणजे आणखी छानपैकी कलर पण छान येईल आणि खायला पण टेस्टी लागेल. तुम्ही याला ह्या स्टेजवर पण पाणी न घालता खाऊ शकता, अगर तुम्हाला ग्रेव्ही नाही आवडत असेल तर. किंवा तुम्हाला ग्रेव्ही आवडत असेल ना, आता भातासोबत वगैरे खायला तर ग्रेव्ही पाहिजेच, तर त्यामध्ये तुम्ही पाणी ॲडसुद्धा करू शकता. तर मी यामध्ये 1 ते 1.5 ग्लासच्या जवळपास पाणी ॲड केलं. जितकं तुम्हाला पातळ हवी ना ग्रेव्ही तितकं पाणी घालायचं, गाढी हवी असेल तर कमी घालायचं. आणि याला हाय फ्लेमवर एक उकळी येऊ द्यायची छानपैकी मस्तपैकी. जास्त ओव्हरकुक नाही करू द्यायचं. एखादी उकळी आली 1 ते 2 उकळी बस झालं, इतकं शिजू द्यायचं. आणि यावर थोडंसं मस्तपैकी कोथिंबीर घालायचं आणि झाकून शिजवून घ्यायचं. कमीत कमी 2-3 मिनटं लागेल, जास्त वेळ लागत नाही, इतकंच. बघू शकता किती छानपैकी मस्तपैकी राजमा तयार झालेला आहे. तुम्ही कशा पद्धतीने बनवता राजमा हे सुद्धा, अगर तुम्ही व्हिडिओ वगैरे बनवत असेल ना तर मला शेअर करा, सांगा की तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता. अशा पद्धतीने बनवता की अलग दुसऱ्या पद्धतीने बनवता हे सुद्धा सांगा. आणि आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि यावर थोडंसं कोथिंबीर घालून मस्तपैकी याला थोडं झाकून ठेवलं. 1 ते 2 मिनटं झाकून ठेवलं की आणखी छानपैकी टेक्स्चर येते राजम्याला, म्हणून मी झाकून ठेवते लगेच कोथिंबीर टाकल्यानंतर. आता प्लेटमध्ये सर्व करायचं. मस्तपैकी गरमागरम राजमा खायला खूप मस्त वाटते. आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल ना तर अशा पद्धतीने राजमा एकदा तरी बनवून बघा, खूप मस्त वाटते. आणि व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा, कारण की तुम्ही जेव्हा व्हिडिओला लाईक करता, शेअर करता किंवा सबस्क्राईब करता ना तर मला आणखी मोटिवेट होते की मला आणखी व्हिडिओ बनवायचे आहे आणि तयार करायचे आहे.